नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSF भरती 2024 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीची जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म भरणे सुद्धा चालू झाले आहे। आणि MSF भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, तर तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये दाखवणार आहे। त्याचबरोबर कोणकोणते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय, सिलेक्शन कशा प्रकारे तुमचं होणार आहे, कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहे आणि MSF साठी कोणतं काम करावं लागणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून MSF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर बघू शकता तुम्ही जाहिरात, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ, ठीक आहे। तर बघू शकता या ठिकाणी अर्ज जे फॉर्म भरणे सुरू झाले। इच्छुक व पात्र उमेदवार यांनी या सोबतच्या विविध नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास खालील पत्त्यावर प्रत्यक्ष हजर राहून किंवा पोस्टाने पाठवण्यात यावे, ठीक आहे। तर अर्ज सादर तुम्हाला कशा प्रकारे करायचा बघू शकता तुम्ही। तर अर्ज सादर करण्याचा जो पत्ता हा पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई सेंटर 132 मधला वर्ल्ड ट्रेड सेंटर, कप परेड, मुंबई या ठिकाणी तुम्हाला पाठवत आहे 400-005 या ठिकाणी, ठीक आहे। आणि अर्ज सादर करण्याची कालावधी बघू शकता 26 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि 11 ऑक्टोबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ठीक आहे। आता या MSF भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहा, जाहिरात बघू शकता तुम्ही। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत राज्यातील विविध ठिकाणी आणि मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व इतर वैद्यकीय, औद्योगिक, व्यावसायिक आस्थापनांना सशुल्क सुरक्षा व्यवस्था देण्यात आली असून अशा ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक PI आणि 6 पोलीस निरीक्षक API दर्जाचे अधिकारी यांची सुरक्षा पर्यवेक्षीय अधिकारी SSO या पदाकरिता कंत्राटी तत्वावर नियुक्तीसाठी याद्वारे इच्छुक व पात्रधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। सविस्तर जाहिरात यासोबत जोडलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रस्तावना, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून खालील तक्त्यात नमूद आस्थापनांमध्ये पुरविण्यात आलेल्या सुरक्षा कर्मीवर पर्यवेक्षण व इतर कामासाठी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक PI आणि 6 पोलीस निरीक्षक API दर्जाचे अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षीय अधिकारी SSO या पदावर निवड करणे तसेच पुढील 1 वर्ष कालावधीत राज्यातील विविध ठिकाणी आणि मुंबई महानगर प्रदेश विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आस्थापनांकडून नव्याने निर्माण होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक PI दर्जाचे 5 अधिकारी आणि 6 पोलीस निरीक्षक API दर्जाचे 5 अधिकारी यांची नामिका सूची याकरिता प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी 19 पदे, नोकरीचे ठिकाण, पदासाठी वय, किमान अर्हता व निकष खालील प्रमाणे, नोकरीचे जे ठिकाण आहे खालील तक्त्यावर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर बघू शकता या ठिकाणी यामध्ये बघू शकता पोलीस खात्यातील सेवानिवृत्त पद। तर पहिलं जे आहे हे महामुंबई मेट्रो रेल दहिसर, तर या ठिकाणी 4 पदे PI आणि API चे, ठीक आहे। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबेजोगाई या ठिकाणी एक जागा PI च्या आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सोलापूर या ठिकाणी एक जागा आहे PI च्या। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती या ठिकाणी PI ची एक जागा आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला PI ची एक जागा आहे। त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया PI ची एक जागा। त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या ठिकाणी 2 जागा आहे। त्यानंतर वेस्टर्न कोल्ड फील्ड नागपूर जिल्हा कामठी, कन्हान, इंदोर, बल्लारशाह या ठिकाणी 4 जागा आहे। औष्णिक विद्युत केंद्र परळी या ठिकाणी जवळपास एक जागा आणि टोरेंट पॉवर ठाणे या ठिकाणी एक जागा आहे। त्यानंतर रेन्यू वाइंड एनर्जी PVT LTD बीड धाराशिव मध्ये एक जागा आहे। कोकण मध्ये जवळपास कोकण अंजनवेल गुहागर रत्नागिरी या ठिकाणी एक जागा। त्यानंतर नजीकच्या भविष्यात साधारण पुढील 1 वर्षापर्यंत मुंबई महानगर प्रदेश, मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड या परिसरात नव्याने निर्माण झालेल्या होणाऱ्या पदावर नियुक्ती अधिकाऱ्यांची नामिका सूची या ठिकाणी 10 जागा आहेत। टोटल 29 जागा या ठिकाणी, ठीक आहे। आणि दिनांक वयोमर्यादा बघू शकता 61 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। आणि किमान आवश्यक पात्रता पहा, नमूद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस दलातून पोलीस निरीक्षक 6 पोलीस निरीक्षक फक्त
महामुंबई मेट्रोसाठी सशस्त्र निशस्त्र या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. तर हे शैक्षणिक पात्रता यामध्ये. तर ही जी भरती आहे सध्या 12वी पाससाठी निघालेली आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 12वी पाससाठी जेव्हा सुद्धा भरती निघणार आहे तर लगेच आपण चॅनलवर व्हिडिओ आणणार आहे. ठीक आहे. तर फ्रेशर उमेदवारांसाठी ही भरती नाही आहे. तर तुम्ही बघू शकता किमान आवश्यक पात्रता. तर नमूद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरीक्षक 6, पोलीस निरीक्षक फक्त महामुंबई मेट्रोसाठी सशस्त्र निशस्त्र या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. आणि दुसरं यामध्ये अट मागितले किमान शैक्षणिक अर्हता मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण लागणार आहे. आणि तिसरं यामध्ये वर नमूद पदासाठी त्या भागात राहत असलेले व त्या भागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर वेतन तुम्हाला जो भेटणार आहे 45,000 रुपये सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांना भेटणार आहे. आणि जे वेतन भेटणार आहे 35,000 रुपये हे सेवानिवृत्त 6 पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांना भेटणार आहे. ठीक आहे. तर सुरक्षा परीक्षा अधिकारी SSO सेवानिवृत्त PA API या पदाची अधिकार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. ठीक आहे. त्याचबरोबर आस्थापनांमध्ये नियुक्त केलेल्या महामंडळाचे सुरक्षा कर्मी यांच्यावर दैनंदिन पर्यवेक्षण व नियंत्रण करून आस्थापनेची सुरक्षा व संरक्षणाची जबाबदारी पार पाडणे. दुसरं यामध्ये आस्थापनेस असलेले संभाव्य धोके यानुसार सुरक्षा कर्मी यांना कायम सतर्क ठेवणे व त्यांच्याकडून कार्यक्षमपणे काम करून घेणे. तर हे यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये तुमचं जे सिलेक्शन होणार आहे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे. तर यामध्ये काय की लेखी परीक्षा नाही आहे तर मुलाखत राहणार आहे. तुमची मुलाखतवरच सिलेक्शन होणार आहे. तर मुलाखतला तुम्हाला ह्या ठिकाणी येणार आहे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सेंटर 132 मधला वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉर्पोरेट मुंबई 400005 या ठिकाणी. ठीक आहे. आणि मुलाखती वेळेस उमेदवारांना सादर करायचे कागदपत्र वैयक्तिक माहिती तुम्हाला बायोडाटा आणावं लागणार आहे. शैक्षणिक कागदपत्रे सेवानिवृत्त प्रमाणपत्र सेवानिवृत्ती ओळखपत्र त्यानंतर निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत त्याचबरोबर फोटो पॅन कार्ड आधार कार्ड त्यानंतर मागील 5 वर्षाचे ACR. तर एवढं तुम्हाला कागदपत्र न्यावं लागणार आहे. आणि इतर महत्त्वाची सूचना बघू शकता उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज बायोडाटा पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून सादर करायचे. एक तर तुम्ही पोस्टाने सुद्धा हे सगळं पाठवू शकता. त्याचबरोबर किंवा मग तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी जाऊन सुद्धा त्या ठिकाणी अर्ज देऊ शकता. ठीक आहे. तर ह्या दोनपैकी तुम्हाला असा अर्ज करायचा ऑफलाईन भरते आहे. त्यानंतर दुसरं तुम्ही उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखती वेळ दिनांक याबाबत ध्वनीद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावं लागणार आहे. मुलाखतीसाठी येताना सेवानिवृत्ती ओळखपत्र पेन्शन पुस्तिका व शैक्षणिक अर्हता विषयक सर्व कागदपत्राची मूळ प्रती बायोडाटा व त्यांच्याशी 2 छायांकित आणावे. ठीक आहे. तर हे संपूर्ण या ठिकाणी सूचना दिल्या. तर बघू शकता मुलाखत अनुभव इतर वर आधारित उमेदवारांची नामिका सूची तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सूचीमधील गुणक्रम विचारात घेऊन नियुक्ती देण्यात दिली जाईल. त्यानंतर बघू शकता निवडलेल्या उमेदवार महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता दिली जाणारी नियुक्ती हे करार पद्धतीने 11 महिन्यांसाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार पुनर्नियुक्ती दिली जाणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर फ्रेशर उमेदवारांसाठी ही भरती निघाली आहे 12वी पाससाठी निघाली आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे MCF भरतीबद्दल. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.